नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा, याच्या अगोदर आपण वजाबाकी हा चॅप्टर आपला चालू आहे। याच्या अगोदर आपण 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। हा आपला 4था व्हिडिओ असेल। बघा, काय आहे प्रकार आहे 6वा। प्रश्न कुठे आला आहे? नागपूर 2016 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। प्रकार 6वा आहे आपला। तर काय म्हणते गणितामध्ये 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आणि 4 अंकी लहानात लहान विषम संख्येतील फरक म्हणजे काय तर वजाबाकी, फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती। आता हा प्रश्न आहे। प्रश्न नीट समजून घ्या। मोठ्यात मोठी काय आणि लहानात लहान काय ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली आहे। आता ही परत एक मोठ्यात मोठी ही कन्सेप्ट अजून एक वेगळी आहे। याच्यात म्हटलं आहे मोठ्यात मोठी समसंख्या आणि याच्यात म्हटलं आहे 4 अंकी लहानात लहान विषम संख्या। ही पण एक वेगळी कन्सेप्टच आहे मोठ्यात मोठी आणि लहानात लहान मधली। आता मोठ्यात मोठी काय आणि लहानात लहान काय याच्या अगोदर मी तुम्हाला 3 कन्सेप्ट सांगितले। ही आली आहे 4थी कन्सेप्ट। आता बघा, कन्सेप्ट काय आहे? 5 अंकी मोठ्यात मोठी तुम्हाला माहित आहे। तर काय सर 5 वेळेस 9 बरोबर, हे 5 वेळेस 9 लिहून टाकले। आता सर आपल्याला काय विचारले? 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या। आता ही समसंख्या आहे का? ही समसंख्या आहे का? तर समसंख्या सर काय आहे? बघा, सम म्हणजे काय आहे इथं लिहितो मी। समजा सम म्हणजे काय, सम आणि विषम ह्या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला एकदा परत सांगतो। सम म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात ती संख्या काय सर तर सम। ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात ती संख्या काय सर तर ती संख्या आहे विषम। समसंख्येमध्ये एकक स्थानी हे अंक पाहिजे आणि विषम संख्येमध्ये एकक स्थानी हे अंक पाहिजे। ठीक आहे, मग आता मला सांगा ही संख्या सम आहे की विषम? हो सर, एकक स्थानी 9 आहे, मग ही संख्या काय आहे विषम। आपल्याला विचारलंय का तर सम पाहिजे। आपल्याला सम विचारलंय तर मग आपण काय करणार? याच्यामधून 1 वजा करणार। 9 मधून 1 गेला किती उरतात तर 8, 9 9 आणि हे 9, हे 9 आणि हे 9 9 म्हणजे आपलं उत्तर काय असेल 99,998। ही आहे मग 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या। आता सर याच्यात तुम्ही एक वजाच बरं का केलं? याच्यामध्ये तुम्ही एक ॲड का बरं केलं नाही किंवा याच्यामध्ये एक अधिक का बरं केलं नाही? तर बघा मित्रांनो, मी जर याच्यामध्ये एक अधिक केलं असतं 99,999 मध्ये मी जर एक अधिक केलं असतं तरी सर आपल्याला समसंख्या भेटली असती ना। विषम संख्येमध्ये काय आहे, ज्यावेळेस समसंख्या आणि विषम संख्या हे चॅप्टर आपण शिकू त्याच्यामध्ये मी हे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगतो। आता कारण की विषम संख्येमध्ये जर आपण 1 वजा केलं तरी आपल्याला समसंख्या भेटते आणि विषम संख्येमधून आपण 1 अधिक केलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला समसंख्या भेटते। मग आपण पण सर समबरोबर अधिक का केलं नाही, आपण वजाच का बरं केलं? याचं कारण तुम्हाला सांगतो वजाच का बरं केलं। आता बघा काय आहे 9 आणि 1 किती 10, ह्याच्याला किती 1, 9 ने 1 10, 9 ने 1 10, 9 ने 1 10 आणि 9 ने 1 10। आता मला सांगा, आता ही संख्या मला सांगा ही संख्या किती अंकी आहे तर 3 आणि 3 ही संख्या 6 अंकी झाली ना। आपल्याला किती अंकी पाहिजे? 5 अंकी। आपल्याला 5 अंकी पाहिजे म्हणून आपण याच्यामध्ये 1 अधिक केलं नाही, म्हणून आपण याच्यातून 1 वजाच केलं। ठीक आहे, आता तुम्हाला समजलं असेल की याच्यामध्ये अधिक का बरं केलं नाही, आपण वजाच का बरं केलं की आपल्याला 5च अंक पाहिजे। याच्यामध्ये अधिक जर केला आपण या संख्येमध्ये 99,999 मध्ये तर ती संख्या 6 अंकी भेटते। 6 अंकी संख्या आपल्याला नको आहे। ठीक आहे, हां चला आता याच्यामधून 1 वजा करायचं म्हणजे ही संख्या 99,998 ही संख्या आहे सर्वात मोठी 5 अंकी समसंख्या। ठीक, आता पुढे आता काय म्हटलंय 4 अंकी लहानात लहान। आता 4 अंकी लहानात लहान सांगा। 1 वर सर 3 0, हीच आपण लहानात लहान ही कन्सेप्ट शिकलो ना। लहानात लहान 4 अंकी संख्या 1 वर 3 0। पण आपल्याला विचारलंय काय तर आपल्याला विचारलंय विषम संख्या। आता समसंख्येमध्ये जर आपण 1 अधिक केलं तर आपल्याला भेटते विषम संख्या। एक संख्येमधून आपण 1 जर समसंख्येमधून 1 जर आपण वजा केलं तर आपल्याला भेटते विषम संख्या। आता काय आहे चला आता काय आहे तर बघा याच्यामध्ये आपण 1 अधिक करणार म्हणजे काय 0 आणि 1 1 0 0 आणि 1। आता सर
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर याच्यामध्ये आपण तुम्ही एक का बरं ॲड केलं, याच्यामध्ये एक वजा आकार का बरं नाही? ठीक आहे, जर तुमचा असा प्रश्न असेल तर हा 0 हा आहे, याच्यामध्ये जर आपण एक वजा केला 1000मधून एक गेलं तर किती होतात? 999. म्हणजे 999 ही किती अंकी आहे? 3 अंकी. आपल्याला किती पाहिजे? आपल्याला 4 अंकी पाहिजे, म्हणून आपण याच्यामध्ये एक अधिक केलं आहे. इथे अधिक का केलं आहे आणि इथे वजा का केलं आहे हे तुम्हाला एक्सप्लेनेशन मी दिलं आहे. आता पुढे, आता आपल्याला काय विचारलं आहे? आता पुढे, आता सरस आपल्याला काय विचारलं? ह्या संख्येमधील फरक. आता दोघांचं काय करायचे आहे? वजाबाकी करायची आहे. 99,000 बघा, 99,998 वजा किती आहे याच्यामध्ये? 1001. आता काय करायचं? वजा करायची आहे ना. आता हा 8मधून 1 गेला किती? 7. 9मधून 0 गेला 9. 9मधून 0 गेला 9. 9मधून 1 गेला किती? 8. आणि 9 तेच आपलं असेल उत्तर. आता काय म्हटलं आहे? आता पुढे आपण इथपर्यंत आपण सॉल्व करत आलो, त्यांचा फरक वगैरे काढला. आता पुढे सर्व अंकांची, हे सर्व अंक म्हणजे हे एक एक अंक मिळून बनते संख्या. हे मी तुम्हाला बेरीज या प्रकरणामध्ये सांगितलं आहे. अंक मिळून बनते संख्या. तर हे सर्व अंक म्हणजे हे एक वेगवेगळं आहे. हा 9 एक वेगळा अंक आहे, 8 वेगळा अंक आहे, 9 वेगळा आहे. मग यांची करायची बेरीज, हे यांची बेरीज करा, हे यांची बेरीज किती येईल? त्यांची बेरीज किती येईल म्हणजे पुढील संख्या कोणती असेल हा प्रश्न आहे. तर किती आहे? 3 वेळेस 9 आहे म्हणजे 27 आणि 7 किती होतात? 34 आणि 8 किती होतात? तर 42. म्हणजे 42 असेल तुमचं उत्तर. आहे असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही, फक्त एकदा कोर कन्सेप्ट तुम्हाला समजली की समजलं तर गणित मग सोपं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि कंटेंट तुम्हाला चांगलं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. चला आता बघा काय आहे. 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या, 4 अंकी आहे मोठ्यात मोठी आहे, 4 अंकी लहानात लहान विषम संख्या, यातील फरक आणि मग सर्व अंकांची बेरीज. चला तेच आहे. मग काय करा? 4 अंकी मोठ्यात मोठी किती आहे सर? तर मग 4 वेळेस सर 9. आता ही 9 ही समसंख्या आहे का सर? तर नाही, ही संख्या काय आहे? विषम आहे. मग आपण काय करणार? याच्यामधून एक वजा करणार. आता 9मधून 1 गेला किती? 8. 9 9 आणि 9 आणि 9. आता पुढे काय आहे? इथपर्यंत आपलं गणित सॉल्व झालं. म्हणजे 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या भेटली आपल्या ही 9,998. आता 4 अंकी लहानात लहान संख्या म्हटली. आता 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे सर? 1 वर 3 0. 4 अंकी आहे ना, 4 अंकी लहानात लहान म्हणजे ही संख्या आहे. पण आपल्याला काय विचारलं? विषम संख्या. ही संख्या विषम आहे का सर? नाही, ही संख्या सम आहे. मग आपण काय करणार? याच्यामध्ये एक अधिक करणार. 0 आणि 1 हा 0 0 आणि 1 म्हणजे आपल्या लहानात लहान 4 अंकी विषम संख्या कोणती आहे? तर ही 1001. आता काय म्हटलं आहे? संख्यातील फरक, ह्या दोघांमधला आता फरक काढायचा आहे. तर फरक काय असेल? 9,998 वजा किती आहे? 1001. तर हेच फक्त वजाबाकी करायचं आहे. आता काय आहे? 8मधून 1 गेला किती उरतात? 7. 9मधून 0 गेला 9. 9मधून 0 गेला 9. 9मधून 1 गेला किती? 8. चला आता काय आहे? तर आपण इथपर्यंत गणित सॉल्व केलं. फरक. आता सर्व अंकांची बेरीज, हे सर्व अंक आहेत ना यांची करा आता बेरीज. तर यांची बेरीज किती येईल? म्हणजे हे बेरीज अधिक बरोबर किती होईल? 9 9 18. 18 आणि 7 किती होतात? 25. 25 आणि 8 किती? तर 33. म्हणजे 33 असेल मग तुमचं उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला सॉल्व तुम्ही करू शकता. गणित काही अवघड नाही, फक्त समजून घ्या. जसं ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे 33. तर प्रश्न फक्त एकदा कळाला ना तुम्हाला तर गणित तुम्हाला कळतो. गणित हा एकदम सोपा विषय आहे, काही अवघड नाही. फक्त गणिताची भीती घालवा तुम्ही आणि याच्यावरती फक्त प्रॅक्टिस करा म्हणजे गणित तुम्हाला कळतो. एकदा विषय कळायला लागला ना मग त्या विषयामध्ये तुमची रुची निर्माण होते आणि मग ते विषय तुम्हाला सोपं म्हणजे कळायला लागतो आणि कळायला लागला की विषय सोपा वाटतो.
ठीक आहे. त्याच्यासाठी पहिले तुम्हाला थोडी मेहनत करावी लागते, कारण पहिले बेसिक तुमचं परफेक्ट झालं की मग तुम्हाला विषय आवडायला लागतो. ठीक आहे. चला, आता काय आहे, 6 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आणि 5 अंकी लहानात लहान विषम संख्यातील फरकातील सर्व अंकांची आपल्याला विचारली आहे. बेरीज पुढीलपैकी कोणती असेल. आता काय आहे, 6 अंकी मोठ्यात मोठी म्हणजे काय सर, 6 वेळेस 9. चला, 6 वेळेस 9 लिहिले. हां, आता मग काय काय, पण आपल्याला विचारलं आहे काय, 6 अंकी मोठ्यात मोठी सम, पण ही संख्या सम आहे का सर, तर नाही, ही संख्या काय आहे, विषम आहे. मग आपण काय करणार, याच्यातून आपण 1 वजा करणार. आता 9 मधून 1 गेला किती, 8, हे 9शी 9, 9 हे 9शी 9, हे 9शी 9 आणि हे 9शी 9, म्हणजे आपलं उत्तर काय आलं आहे, 9,99,998. ठीक आहे. आता पुढे काय विचारलं, 5 अंकी लहानात लहान. आता 5 अंकी लहानात लहान काय आहे सर आपली, 1 वर 4 शून्य, हे 4 शून्य म्हणजे काय सर, 10,000. ही संख्या झाली आपली लहानात लहान. आता याच्यामध्ये काय करायचं, पण ही संख्या काय आहे, समसंख्या आहे ना. आपल्याला काय विचारलं आहे, विषम संख्या पाहिजे आपल्याला. मग विषम संख्याचं काय करणार आपण, याच्यामध्ये 1 अधिक करणार. आता 0 आणि 1 1, हे 0 हे 0 हे 0 आणि हे 0. आता सर याच्यामध्ये वजा का करतो आणि याच्यामध्ये अधिक का करतो, हे पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला मी सर्व डिटेलमध्ये सांगितलं आहे की याच्यामध्ये अधिक का करतो आणि याच्यामध्ये वजा का बरं करतो. ठीक आहे. हां, चला, आता काय म्हटलं आहे, या संख्यातील फरक म्हणजे काय सर, तर वजा बाकी. मग ह्या 9,99,998 मधून हे 10,000 1 वजा करा. मग काय असेल, 9,99,998 याच्यातून किती आहे, 10,000 1 वजा करा. चला, आता काय आहे बघा, आता काय आहे, 8 मधून 1 गेला किती, 7, 9 मधून 0 गेला किती, 9, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 1 गेला किती, 8 आणि 9शी 9. हेच आहे. आता इथपर्यंत गणित आपलं सॉल्व्ह झालं आहे. आता इथून पुढे काय, सर्व अंकांची बेरीज किती आहे. मग या सर्व अंकांची आता बेरीज करायची आहे. बेरीज म्हणजे काय, तर हे बेरीज, हे अधिक 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 आणि हे अधिक. आता 9 किती वेळेस आहे, तर 4, 9 चूक 36, 36 आणि 8 किती होतात, 44, 44 आणि 7 किती, तर 51, म्हणजे 51 तुमचं असेल मग उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही. बघा 51 आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे गणित तुम्ही सॉल्व करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा, कारण की त्यांचा फायदा त्यांना होईल. ठीक आहे. चल, प्रकार नंबर 7 आहे. आता प्रकार 7 बघू. आता आपण वजाबाकीवरती प्रकार नंबर 6 आपण आत्तापर्यंत बघितले. जर तुम्ही बघितलं नसेल तर ते सर्व सिक्वेन्सनुसार बघून घ्या. वजाबाकीचा भाग 1 आपण अपलोड केलेला आहे, वजाबाकीचा भाग 2 पण अपलोड केलेला आहे, वजाबाकीचा भाग 3 पण अपलोड केलेला आहे. हा आहे वजाबाकीचा भाग 4. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलं आहे, ही संख्या आहे, या संख्या चढत्या क्रमाने ही लिहिल्या. हे संख्या म्हणतं आहे की ही आहे ना 587, 678, 499 आणि 591. ह्या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या संख्यामधील फरक म्हणजे काय सर, तर फरक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे वजाबाकी. फरक इथे शब्द असेल, वजाबाकी किती येईल, म्हणजे फरक किती येईल म्हणजे वजाबाकी किती येईल असंच आहे. पहिले ह्या संख्या चढत्या क्रमाने लिहा. तर सर्वात लहान संख्या कोणती आहे सर, तर 499. मग त्याच्यानंतर कोणती आहे सर, तर 587. मग त्याच्यानंतर सर 591 आणि मग त्याच्यानंतर सर 678. ठीक आहे. आता ही संख्या झाली चढत्या क्रमाने. तर चढत्या क्रमाने बघा काय आहे, तर आता आपल्याला विचारलं आहे दुसऱ्या क्रमांकाच्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या. आता पहिल्या नंबरला कोणती ही आहे, 2 नंबरला ही आहे, 3 नंबरला ही आहे आणि 4 नंबरला ही आहे. आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या पाहिजे, याची आणि याची. म्हणजे 591 मधून 587 वजा करा. आता सर काय करा, 1 मधून 7 जातात का सर, तर नाही, 8 पासून 1 घेणार आपण. 11 मधून 7 गेले किती उरतात, 4. हे एक परत 9 मधून 9 गेले
0, 5 मधून 5 गेले 0, तुमचं उत्तर काय असेल 4, ऑप्शन क्रमांक 2. अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. आता बघा काय आहे. हां, आता म्हटलं आहे ह्या संख्या आहेत, ह्या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या. चढत्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या संख्यामधील फरक किती. आता फरक म्हणजे काय सर, तर फरक म्हणजे वजाबाकी आहे. आता याच्यामध्ये मला सांगा सर्वात लहान संख्या कोणती आहे सर, 499. त्याच्यानंतर मोठी कोणती आहे सर, 587. हे 587. मग त्याच्यानंतर कोणती आहे सर, 599. मग त्याच्यानंतर कोणती आहे सर, 678. आणि मग त्याच्यानंतर पुढची म्हणजे 679. चला, हे आता चढत्या क्रमाने लिहिलं. याचा क्रमांक द्या काय आहे. हा पहिल्या नंबरला आहे, हा दुसऱ्या, हा तिसऱ्या, हा चौथ्या आणि हे 5व्या. आता आपल्याला विचारलं दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संख्येमधील फरक. आता बघा 599 आहे, हे 599 मधून 587 वजा करा म्हणजे काय असेल उत्तर आपलं समजेल. आता 9 मधून 7 गेले किती, 2. 9 मधून 8 गेले किती, 1. 5 मधून 5 गेले 0, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल 12, ऑप्शन क्रमांक 2. काहीच अवघड नाही, फक्त संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या. आणि काय म्हटलं इथं दुसऱ्या तिसऱ्या आहे तर तुम्हाला पेपर सेट इथं पहिल्या आणि चौथ्या बी देऊ शकतो, पहिला आणि 5वा बी देऊ शकतो, दुसरा आणि 5वा बी देऊ शकतो. इथं जे जे अंक देईल त्याच्यानुसार अंक मांडायचे आणि फक्त ती वजाबाकी करायची. ठीक आहे. चला, जर व्हिडिओ तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण की या यूट्यूब चॅनलवरती आपल्या विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल हा यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलवरती पोलीस भरतीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल. फ्री ऑफ कंटेंट आहे. दररोज मी 1 ते 2 व्हिडिओ याच्यावरती अपलोड करतो आहे. तर तुम्ही फक्त व्यवस्थित सिक्वेन्सनुसार हे व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओतून नोट्स काढा, म्हणजे प्रॉपर तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही. इथे तुमची परफेक्ट तयारी होऊन जाईल. चला, ठीक आहे. चला, चला बघा काय आहे. ही संख्या आहे. या संख्या योग्य क्रमाने लावल्यास सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील काय विचारलं आहे, फरक विचारलं आहे. आता बघा हा प्रश्न आला आहे SRPF 11/2014 मध्ये, नवी मुंबई 2014 मध्ये आला प्रश्न आहे. तर काय करायचं आहे, एक मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. बघा याच्यामध्ये काय 80 आहे, 79 आहे, 79, 79 आणि 79 आहे. मग आपण जर मला सांगा आपण जर हे 79 जरी इथं समजा कॅन्सल केले तर काही फरक पडतो का, काहीच फरक पडत नाही. हा बघा हा कॅन्सल केलं आहे, हा कॅन्सल केलं आहे, हा आणि हा पण कॅन्सल केलं. मग आता मला सांगा ह्या संख्या क्रमानेच आहेत ना, मग काय करायचं आहे, या संख्या क्रमानेच आहेत तर फक्त क्रमाने लिहायचे. सर्वात लहान संख्या कोणती आहे सर, तर सर्वात लहान संख्या आहे सर 78. मग त्याच्यानंतर मोठी कोणती आहे सर, तर 87, ही 87. मग त्याच्यानंतर कोणती आहे सर, तर मग 97. त्याच्यानंतर मोठी कोणती आहे सर, तर 98. त्याच्यानंतर कोणती आहे सर, मग तर ती आहे सर 99. आता ह्या संख्या आहेत. आता या संख्यामध्ये सांगा, आता मला सांगा काय विचारलं आहे, सर्वात मोठी आणि सर्वात लहान. आता सर्वात मोठी कोणती आहे सर, तर 99, हे 99. आणि सर्वात लहान कोणती आहे सर, तर सर्वात लहान आहे सर 78. यांची वजाबाकी करा. 9 मधून 8 गेला किती उरेल 1, 9 मधून 7 गेला किती उरेल 2. म्हणजे यांच्यामध्ये फरक कितीचा आहे मग सर, फरक आहे सर मग 21चा. तर आपलं उत्तर असेल मग 21. म्हणजे हे तुम्हाला ओळखावं लागेल की नेमकं काय आहे. नाहीतर तुम्ही जर बघा आता तुम्ही जर समजा इथे हे सर्व केलं, आता तुम्ही जर हे सर्व केलं तर इथे तुमचं कन्फ्युजन होतं. फक्त हे जे आहे ना 79 हे 79 फक्त कन्फ्युजन वाढवण्यासाठी पेपर रिसेटरनी दिलं आहे. मग हे पेपर सेटरमध्ये काय आहे तर हे समजतं कुठून आपल्याला, ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त PYQ सोडवताना, PYQ ज्यावेळेस जास्तीत जास्त ॲनालिसिस करताना तर पेपर सेटर काय विचार करतो हे तुम्हाला समजतं. आणि आपल्याकडे पेपर सेटरचा एकच पुरावा असतो की पेपरमध्ये प्रश्न कसे विचारतात, आपला अभ्यास योग्य दिशेने आहे की नाही हे कुठून कळतं, तर आपल्याला हे आयोगाचे PYQ. जेवढं आपण आयोगाचे PYQ सॉल्व करू तेवढं आपलं परफेक्शन, आपण योग्य दिशेने अभ्यास करतो की नाही हे आपल्याला कळेल.
नाहीतर फक्त आपण जर पेपर सॉल्व करतोय म्हणजे प्रश्न म्हणजे फक्त अभ्यास करतोय पुस्तकातून, तर आपल्याला ते समजत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त PYQ सॉल्व करावी लागेल. म्हणून मी एक्झाम्पल स्वरूपात तुम्हाला इथे PYQs देतोय की जेणेकरून तुमचा ट्रॅक तुम्हाला पण कळेल आणि याच्यामध्ये काय लॉजिक लावलं आहे पेपर सेटरनी, काय कसं विचार केला आहे आणि तो प्रश्न आपण कमी वेळात कसा सोडवू शकतो हे तुम्हाला इथे समजतं. ठीक आहे. आता तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी समजलीच असेल. आत्तापर्यंत तुम्ही सिक्वेन्सनुसार व्हिडिओ बघतच असाल तर तुम्हाला समजत असेल की प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा प्रत्येक टॉपिकमध्ये याच क्वालिटीचे प्रश्न आहेत आणि याच्या पुढे पण अशाच क्वालिटीचे प्रश्न असणार. ठीक आहे. तर याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जे गरजू विद्यार्थी आहेत की जे क्लास लावू शकत नाही, फायनान्शियल इकॉनॉमिक कंडिशन त्यांची व्यवस्थित नाही आहे किंवा खेड्यातून विद्यार्थी शहराकडे येऊ शकत नाही, पण आता मोबाईल तर सर्वांकडे आहेच, तर मग त्यांना हा चॅनलचं नाव सांगा आणि इथे तुम्हाला सर्व काही कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला ₹1 कुठं पेड करायची गरज नाही आहे. फक्त याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला ठीक आहे. आता काय आहे, प्रकार नंबर 8 आहे. आता प्रकार 8 मध्ये काय आहे बघा. अजयचा मासिक पगार किती आहे 2450. त्याचा मासिक खर्च किती आहे 2100 आहे. तर तो एका वर्षात एकूण किती रकमेची बचत करतो. हा आहे आता शाब्दिक उदाहरण. आता काय आहे, अजय आहे, अजयचा मासिक. आता मासिक म्हणजे काय आहे, महिन्याचा पगार किती आहे त्याचा 2450 रुपये आणि त्याचा मासिक म्हणजे महिन्याचा खर्च किती आहे मग तर 2100 रुपये. हां, ही म्हणजे वजाबाकी. आता या 2400 मधून एवढं त्याचा खर्च, मग एवढं त्याला पेमेंट भेटतं आणि एवढं तो खर्च करून टाकतो, म्हणजे त्याच्याकडे उरतो किती. आता बघा वजाबाकी करा म्हणजे समजेल आपल्याला किती उरतो. 0 मधून 0 गेला 0, 5 मधून 1 गेला किती 5, 4 मधून 1 गेला किती 3 आणि 2 मधून 2 गेले 0. म्हणजे त्याच्याकडे महिन्याची बचत किती असते मग तर 350 रुपये सर. आता 350 रुपये तर आपल्याला काय विचारलं आहे, एका वर्षात एकूण किती रकमेची तो बचत करतो. आता एक महिन्यात किती करतो तो तर 350. मग हे 350 करतो ना तो एका महिन्यात तुम्ही असं करू शकता 350 आहे तर गुणीला हे 12 म्हणजे किती असेल. मग हा एक फक्त इथे आणा आणि फक्त त्याला भागा आहे. मग आता काय असेल, मग हेच वरती हेच राहिलं ना 350 गुणीला किती 12. आता 0शी 0, 12 पंच 60, 60शी काय 0 हच्च्याला 6, 12 त्रिक 36 आणि 6 किती तर 42. म्हणजे 4200 रुपये तो एका वर्षात बचत करतोय. आहे सर असं ऑप्शनमध्ये 4200 रुपये तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणजे हे काय केलं आहे, एका महिन्यात तो 350 रुपये बचत करतो ना आणि 12 महिन्यात किती, म्हणजे एका वर्षात 12 महिने असतात ना, मग 12 महिन्यात तो किती बचत करतो हेच आहे. मग तेच केलं आपण, हा एक भागीला आणला आहे आणि यांचा गुणाकार केला आहे. ठीक आहे. हां, तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही आणि SRPF 2 गट क्रमांक 2 पुणे 2016 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ॲज इट इज जशा तसं मी याच्यामध्ये काहीच केलं नाही, तोच एक्झाम्पल घेतलं आहे आणि तोच मी फक्त तुम्हाला एक्सप्लेनेशन केलं आहे. ठीक आहे. प्रश्न तुम्हाला समजत असेल आणि कंटेंटमध्ये जर तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला ठीक आहे. बघा, रमेशचा मासिक पगार किती आहे 2800, 2840 आणि त्याचा मासिक खर्च किती आहे तर 2100 रुपये आहे. तर एका वर्षातच म्हटलं, एका वर्षात एकूण किती रकमेची तो बचत करतोय म्हणजे आपल्याला समजेल. आता बघा मासिक पगार किती आहे त्याचा 2840 रुपये, खर्च किती आहे सर 2100. हां, आता वजा 0 मधून 0 गेले 0, 4 मधून 0 गेले 4, 8 मधून 1 गेला किती 7, 2 मधून 2 गेले 0. म्हणजे एका महिन्याची त्याची बचत किती आहे 740. मग हेच आहे आता तो एका महिन्यात किती बचत करतोय 740. आता किती एका वर्षात विचारलंय ना, तर एका वर्षात तुम्हाला महिन्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. एका वर्षात किती महिने असतात सर तर 12 महिन्यात तो किती रकमेची बचत करतो असाच प्रश्न आहे ना. इथे फक्त गुणाकाराचं चिन्ह टाका आणि हा एक भागीला आणा. म्हणजे आता वरती करायला 1 नाही तर काय भाग म्हणजे काय असेल मग 700
40 गुणिला किती 12, 12शी काय असेल 0 0, 12 चूक 48, 48 8 हातच्याला 4, 12 84, 84 आणि 4 किती 88, म्हणजे 8,880 रुपये तो एका वर्षात बचत करतो. कोण? तर रमेश. आहे असं ऑप्शनमध्ये? हो सर, 8,880 ही त्याची एका वर्षाची आहे बचत. अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. आता इथे जर समजा 2 वर्ष आलं तर तुम्हाला काय करावं लागेल, 12ला 2ने गुणावे लागेल, म्हणजे उत्तर किती 24 महिने येते. ठीक आहे. असं इथे तुम्हाला 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष कितीही वर्ष येऊ शकतो. जो वर्ष आला त्या वर्षाला 12ने गुणायचं आहे आणि मग तुमचं हे महिन्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. का इथे महिना आहे ना, हे आपण एका महिन्याचं आहे ना, इथे पण आपल्याला महिनाच पाहिजे. ठीक आहे. चला.